आजकाल सर्वजण पोलीस भरतीची तयारी करत आहेत, पोलीस भरतीचा फॉर्म भरत आहेत, परंतु अग्निशामक दलामधली जी काही भरती होत असते त्याबद्दल बरेच जणांना माहीत नाही. अग्निशामक दलामध्ये जर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला अग्निशामक दलामार्फतचं जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं असतं आणि या अग्निशामक दलाचे जे काही प्रमाणपत्र आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा कोर्स पूर्ण करावा लागतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं अग्निशामक जे दल आहे त्यांच्यामार्फत 6 महिन्याचा कोर्स जो आहे तो तुम्ही पूर्ण केला तर त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं आणि हे प्रमाणपत्र तुम्ही कुठेही तुम्हाला भरतीसाठी वापरता येतं. दरवर्षीप्रमाणे फायरमॅन आणि फायर ऑफिसरचे जे काही कोर्स आहेत ते आता सुरू झालेले आहेत. याच्या ऑनलाईन अर्ज आता तुम्ही करू शकता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अग्निशामक दलामध्ये जे काही भरती होतील त्यासाठी तुमच्याकडे हे कोर्सचं प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. त्यासोबतच तुम्ही या प्रमाणपत्राचा वापर प्रायव्हेट कंपन्या टाटा वगैरे असेल, अदानी वगैरे असेल, इथे सुद्धा फायरमॅन फायर ऑफिसरच्या पोस्ट असतात, तिथे सुद्धा तुम्ही या प्रमाणपत्राचा वापर करून तुम्हाला चांगला जॉब जो आहे तो मिळू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे फक्त 10वी पास वरती तुम्ही या कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2026 देण्यात आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या कोर्ससाठी तुम्ही पुरुष असेल महिला असेल दोन्ही सुद्धा यासाठी अप्लाय करू शकता. या कोर्ससाठी नक्की पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, कोर्सची फीज काय आहे आणि याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा, A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती आपला पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो तुम्ही पाहू शकता याबाबतची सर्व माहिती अगोदर थोडक्यात आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात. तर पहा, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई यांच्यातर्फे ही जाहिरात काढण्यात आली आहे. जे काही फायरमॅन कोर्स आहे त्यासाठी पुरुष आणि महिला दोन्हीसाठी इथे फॉर्म भरू शकता. कोर्स हा 6 महिन्याचा राहणार आहे. त्यानंतर जो काही अधिकारीचा कोर्स आहे म्हणजे फायर ऑफिसरचा कोर्स त्यासाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात आणि कालावधी जर पाहिला तर 1 वर्षाचा राहणार आहे. जे तरुण आहेत जे तरुणी आहेत दोन्ही अप्लाय करू शकतात. ते आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक किंवा अधिकारी म्हणून कारकिर्दी करू इच्छितात त्यांच्याकरिता महाराष्ट्र शासन अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन केंद्र पाठ्यक्रम दरवर्षी हा जे काही कोर्स आहेत ते आयोजित केलेले जातात. आता महत्त्वाचं म्हणजे यासाठी प्रवेशासाठी पात्रता नक्की काय आहे. तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत त्यास मराठी भाषा येणं गरजेचं आहे. आता या पहा, यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 राहतील. पहिला आहे अग्निशामक म्हणजेच फायरमॅन आणि दुसरा आहे तो म्हणजे उपस्थानक अधिकारी किंवा अग्निप्रतिबंध अधिकारी म्हणतो आपण फायर ऑफिसर. असे 2 कोर्स राहणार आहेत. आता याच्यासाठी वयाची अट काय आहे अग्निशामकसाठी, ज्यामध्ये 18 ते 23 वर्ष वयाची अट आहे ओपन खुल्या वर्गासाठी आणि कमीत कमी तुमचं 18 वर्ष सगळ्यासाठी पूर्ण असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अनुसूचित जाती म्हणजे SC ST मध्ये जर येत असाल तर 5 वर्ष तुम्हाला शिथिलता आहे म्हणजे 28 वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता जर SC ST मध्ये येत असाल. आणि जर तुम्ही भटक्या जाती विशेष मागास बाकीचे EWS ES SCBC मध्ये येत असाल तर बाकीचे जे काही कॅटेगरी त्यांच्यासाठी 3 वर्षाची म्हणजे 26 वयापर्यंत अर्ज करता येईल. हे झालं अग्निशामक. दुसरं आहे उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंध. यासाठी 18 ते 25 वयाची अट राहणार आहे आणि इथे पहा कमीत कमी 18 वर्ष पूर्ण. आणि अनुसूचित जातीमध्ये SC ST साठी इथे सुद्धा 5 वर्षाची सूट राहील आणि 3 वर्षाची सुद्धा बाकीच्या कॅटेगरीसाठी सूट राहणार आहे. आता पुढे येते शैक्षणिक पात्रता. यामध्ये जर पाहिलं तर फायरमॅन म्हणजेच अग्निशामकसाठी जर पाहिलं तर कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे. तेही मराठी विषयासह 10वी पास. कमीत कमी 50% पाहिजेत खुले वर्गासाठी आणि बाकीच्यासाठी 45% जरी असतील तरी चालणार आहे. हे झालं अग्निशामक. आणि फायर ऑफिसरसाठी जर पाहिलं तर ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे. 50% जरी पाहिजेत खुल्या वर्गासाठी आणि 45% बाकीच्या कॅटेगरीसाठी. म्हणजे थोडक्यात फायरमॅनसाठी 10वी पास आणि फायर ऑफिसरसाठी ग्रॅज्युएशन तरच तुम्हाला अर्ज करता येईल. त्यासोबतच शारीरिक पात्रता सुद्धा आहे. पुरुष उमेदवार जर पाहिला फायरमॅनसाठी उंची 165, वजन 50 किलो आणि छाती 81 सेंटीमीटर सर्वसाधारण, फुगवून 80 सेंटीमीटर. आणि फायर ऑफिसरसाठी सुद्धा हे सेमच राहणार आहे. आता यामध्ये जे काही फायरमॅन आहे त्याच्यासाठी महिला उमेदवार अर्ज करू शकतात. आता महिला उमेदवारांसाठी उंची 157 आणि वजन 46 किलो कमीत कमी, छातीची काही अट नाही कारण महिलांसाठी ते लागू होत नाही. तर हे 2च फक्त अटी राहणार आहेत शारीरिक पात्रतेमध्ये महिलांसाठी. याचं जे काही वैद्यकीय मापदंड आहे याची सगळी माहिती यामध्ये PDF मध्ये दिलेली आहे. ही PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ही PDF डाउनलोड करून घ्या. आता याचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्टपर्यंत आहे. तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते पुढे आता तुम्हाला दाखवतच आहे.
त्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा, शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी होणार आहे आणि शारीरिक पात्रता पडताळणी होणार आहे 28/9/2026 पासून पुढे व ऑनलाईन परीक्षेची तारीख शारीरिक पात्रता पडताळणीनंतर कळवण्यात येणार आहे. त्यासोबतच खाली आल्यानंतर तुम्ही म्हणाल की हा कोर्स फ्री आहे का, तर हा कोर्स फ्री नाही. याला फॉर्म भरायला सुद्धा फी आहे. लक्षात ठेवा, फॉर्म भरण्याची खुल्या वर्गासाठी 600 रुपये आणि 750 रुपये फायर अधिकाऱ्यासाठी आहे. फायरमॅनसाठी 600 आणि फायर ऑफिसरसाठी 750 आणि कॅटेगरीमध्ये येत असाल तर फायरमॅनसाठी 500 आणि फायर ऑफिसरसाठी 600 रुपये फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे. या कोर्ससाठी जर पाहिलं तर अंदाजित खर्च दिलेला आहे. किती लागू शकतो तुम्हाला, तर इथं आहे अग्निशामकसाठी आणि हा आहे अधिकारी, असे 2 पार्ट आहेत, ज्यामध्ये प्रशिक्षण शुल्क 13,000, निवास खर्च 50 ते 70 रुपये प्रतिदिन, ट्रेनिंग ॲम्युनिटी असेल, जेवणाचा खर्च असेल किंवा इतर खर्च. अशा पद्धतीने हे अग्निशामकसाठी आणि फायर ऑफिसरसाठी अशा कोर्ससाठी हे अशा पद्धतीने खर्चाचा तपशील दिलेला आहे. आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ते स्क्रीनवरती पाहूयात आणि डॉक्युमेंट्स वगैरे सगळी माहिती दिलेली PDF एकदा डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करून घ्या. चला फॉर्म कसा भरायचा ते दाखवतो. तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला mfsacademia.com या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र स्टेट फायर अकॅडमी. इथे आल्यानंतर तुम्हाला यायचं आहे रजिस्टर. इथे पहा, रजिस्टर अगोदर करायचं आहे, तर रजिस्टर बटनावरती क्लिक करा. इथे आल्यानंतर तुम्हाला पोस्ट अप्लाइंग फॉर, कुठल्या पोस्टसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फायरमन का सबस्टेशन ऑफिसर, तर तुम्हाला कशासाठी भरायचं आहे त्यानुसार तुम्ही पात्रतेनुसार ते पोस्ट सिलेक्ट करा. त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम टाका, लास्ट नेम टाका, नाव वडिलांचं नाव, आडनाव, त्यानंतर मेल आहे का फिमेल आहे ते इथे सिलेक्ट करा. जी काही तुमची जन्मतारीख आहे ती इथे व्यवस्थित सिलेक्ट करा. तुमच्या वयानुसार इथे पोस्टला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, त्यानंतर ईमेल ID टाका, OTP घ्या आणि OTP दोन्ही तिथे सबमिट करा. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन, कोणताही एक क्वेश्चन इथे घ्या आणि त्याचं ॲन्सरमध्ये ते ठेवा, म्हणजे तुम्हाला पासवर्ड वगैरे विसरला तर ते तुम्हाला कामाला येईल. आणि पासवर्ड तयार करा, तुमचं नाव @123 आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करा. तर हे पहा, रजिस्ट्रेशन झालेलं आहे. एक तुम्हाला लॉगिन ID भेटला आहे, तर लॉगिन ID कॉपी करा, प्रोसीड टू लॉगिन बटनावरती क्लिक करा. तुम्ही इथे येणार आहे एक्झिस्टिंग युजर साइन इन बटनावरती क्लिक करा आणि आपला ID जो कॉपी केला आहे तो टाका आणि जो पासवर्ड बनवला होता तो टाकून साइन इन करा. साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं नाव वगैरे सगळं दिसेल. इथे आपल्याला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला आता सगळी माहिती भरायची आहे. आता यामध्ये सगळ्या हे जे काही स्टेप्स आहेत कंप्लीट करायचे आहेत. पहिले आहे पर्सनल डिटेल्स. या पर्सनल डिटेल्सच्या स्टेपवरती तुम्हाला येऊन एक स्टेप ॲटोमॅटिकली आता कंप्लीट होईल. तर ते इथे यायचं आहे. पर्सनल डिटेल्सवरती क्लिक केलं की आता हा फॉर्म जो आहे तो भरायला सुरुवात झालेली आहे. इथे काही माहिती ऑटोमॅटिकली येईल की याच्यामध्ये काही बदल करायचा असेल, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम ते करू शकता. हॅव नेम चेंज, जर नाव कधी चेंज केलं असेल तर येस करा, नाव नसेल कधी चेंज केलं तेच तुमचं नाव आहे तर नो करा. त्यानंतर जेंडर मेल फिमेल काय असेल ते इथे सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का बघा, नाहीतर तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर नॅशनॅलिटी आपल्या इथे इंडिया सर्च करा आणि इंडिया इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर इथे टाका. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली येऊन तुम्हाला फॅमिली डिटेल्स विचारले जातील. तुमचं फादर नेम आणि मदर नेम म्हणजे आईचं आणि वडिलांचं नाव इथे टाका. फिजिकल मेजरमेंट विचारली जाईल. हाईट किती सेंटीमीटरमध्ये ते टाकायचे, वजन किती आहे तुमचं kg टाकायचं आहे आणि छाती 20 सेंटीमीटरमध्ये असतील तर ते इथे चेस्ट वगैरे फुगवून किती आहे न फुगवता ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकून सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. पर्सनल डिटेल्स सेव्ह झालेले दिसेल. आता ॲड्रेस टाका, कुठे राहता तुम्ही, करंट ॲड्रेस, कंट्री इंडिया सिलेक्ट करा, तुमचा पिनकोड टाका, ॲटोमॅटिकली स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका तुमचा येईल आणि तुमची फक्त सिटी, तुमच्या गावाचं नाव वगैरे टाकून सेव्ह आणि सबमिट करा. पुढे आल्यानंतर रिझर्वेशन डिटेल्स, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, डोमासाईल तर येस करायचं आहे आणि कॅटेगरी तुमची इथे विचारली जाईल. तर कॅटेगरी तुमची जी काही असेल, जनरल, ओपन, VGNT, NTB, NTC, OBC, SBC, SCBC, EWS, जी काही कॅटेगरी असेल, SC ST सगळं तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तुमची जी काही कॅटेगरी आहे ते सिलेक्ट करा. तुम्ही पात्र आहात का नाही ते इथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. वय किती आहे ते सुद्धा दाखवलं जाणार आहे. तर यानुसार तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. कॅटेगरी सिलेक्ट केली. आता डिझेबिलिटी जर अपंग असेल तर इथे येस करायचं आहे, नो करायचं आहे. तर इथे आपल्याला नोच करायचं आहे. अपंग असेल तर फॉर्म भरता येणार नाही, तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर आर यू हेअरिंग इम्पेअर्ड म्हणजे ब्लाइंड वगैरे आहात का, तर इथे सुद्धा आपल्याला नो करायचं आहे. अंध वगैरे नाही आपण. मेडिकल फिटनेसचं विचारलं जाईल. इथे खाली तुम्हाला मेडिकल हिस्ट्री तुमची असेल ती विचारली जाईल. तुमची चष्म्याशिवाय तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित, त्यानंतर तुम्हाला रंग ओळखता येतो का, सामान्य ऐकू येतं का तुम्हाला, अपंगत्व काही येण्याचं, त्वचेच्या कोणत्याही रोगाचं वगैरे काही आहे का. सगळे प्रश्न इंग्लिश आणि मराठीमध्ये दिलेले आहेत. मराठीमध्ये सगळे वाचा आणि त्यानुसार तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. छातीचं असेल, शरीराच्या हाड्यांचं असेल, सांधीरोग वगैरे आहे का हे विचारलं जाईल.
तर ते यस नो व्यवस्थितरित्या तुम्हाला करायचं आहे. व्यंग आहे का किंवा तिरळेपणा आहे का, रक्तवाहिनी सगळं विचारलं, ते यस नो करा. सगळं वाचून स्पेशल रिझर्वेशन प्रोजेक्ट अफेक्टेड एरियामध्ये, अर्थक्वेक एरियामध्ये, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे, मराठी लँग्वेज तर येस करायचं आहे आपल्याला. तर हे स्पेशल रिझर्वेशन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर सिव्हिल डिफेन्स अँड ट्रेनिंग, एनी सिव्हिल बेसिक कोर्स वगैरे झाला आहे का असेल तर होय. होमगार्डचं ट्रेनिंग वगैरे झालं असेल तर होय, नसेल तर नो. ड्रायव्हिंग लायसन आहे का असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यामध्ये LMV आहे का HMV आहे ते इथे, जड वाहन मोटर कुठलं व्हेकलचं आहे ते इथे देऊ शकता. त्यानंतर NCC सर्टिफिकेट आहे का नाही, NCBचं सर्टिफिकेट आहे का नाही, NCCचं आहे का नाही, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन आहे का, स्पोर्ट्स पर्सन असेल तर कशामध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट, नॅशनल लेवल आहे ते इथे सिलेक्ट करू शकता. नसेल स्पोर्ट्स पर्सन डायरेक्टली नो. यस नो वगैरे व्यवस्थित वाचून करा, सेव्ह आणि कंटिन्यू करा. त्यानंतर पुढे तुम्हाला आल्यानंतर पहा इथे क्वालिफिकेशन डिटेल्स, ॲड क्वालिफिकेशन डिटेल्सवरती क्लिक करा. तुमचं क्वालिफिकेशन काय झालं आहे, 10वी झाली, 12वी झाली, जे काही झालं ते इथे तुम्हाला सिलेक्ट टाकायचं आहे. आता 10वी झाली असेल तर SSC सिलेक्ट करा. त्यानंतर बोर्ड कुठला आहे तर महाराष्ट्र बोर्ड. इन्स्टिट्यूट कॉलेजचं नाव वगैरे टाका. रिझल्ट कधी लागला ते तारीख टाका. जे काही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती तारीख असते, ती तारीख पहा. नंबर ऑफ अटेम्प्ट किती दिलेले आहेत, 1 दिलेला आहे. मार्क्स किती पडलेले आहेत, कितीपैकी पडलेले आहेत ते टाका. पासिंग क्लास इथे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे असेल टाकून तुम्हाला ॲड क्वालिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही 12वीचं आणि ग्रॅज्युएशनचं तुम्ही टाकू शकता. पण फायरमॅन कोर्ससाठी फक्त 10वीचंच पुरेसं आहे. फायर ऑफिसरचं भरत असाल तुम्ही तर तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती इथे द्यावी लागेल. सेम पद्धतीने टाकून घ्या. आता सेव्ह अँड कंटिन्यू करूयात. पुढे आल्यानंतर पाहू शकता एक्झाम सेंटर, जे एक्झाम होणार आहे त्याचं सेंटर विचारलं जाईल. पुणे, मुंबई, नागपूर असं आहे. तुम्हाला जे प्रेफरन्सेस आहे, जे जवळ आहे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करा. मी आता पुणे, मुंबई, नागपूर इथे आम्हाला सिलेक्ट केलेलं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आता काही नाही, तुमचा एक फोटोग्राफ आणि सही फक्त इथे टाकायची आहे. 200 KB आतमध्ये फोटो आणि 100 KB आतमध्ये सही. फोटो आणि सही इथे अपलोड करा. विषय संपला. पुढे या. डायरेक्ट जे काही पेमेंट 500 आणि 600 रुपयाचं 750 जे काही पेमेंट असेल ते डायरेक्टली तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.